हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? आणि अभ्यास करताय ना? करायलाच हवा. मी कुलकर्णी सर रॉयल स्टार्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये 1.4 द स्टोरी ऑफ टी म्हणजेच एक चहाची गोष्ट आपण पाहिलेली होती. आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत, म्हणजे आणखी एक गोष्ट या ठिकाणी पाहणार आहोत, ती अभ्यासणार आहोत. पण ती अभ्यासण्यापूर्वी आणि ती सुरू करण्यापूर्वी मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की तुकाराम महाराजांचा अभंग बरेचसे तुम्ही ऐकले असतील, बरेचसे त्याच्यावरती गाणी सुद्धा आहेत, तीही ऐकली असतील, तुम्हाला अभ्यासाला येते असतील. त्याच्यामधलं एक वाक्य मला या ठिकाणी आठवतं, ते म्हणजे असं की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. यातलं पहिलं अर्ध वाक्य जे आहे ते आळशी लोक त्यांच्या सोयीनुसार अर्थ काढतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, ते वाक्य आपल्याला एवढं महत्वाचं नाहीये. दुसरं अर्ध वाक्य जे आहे ते आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे. ते म्हणजे असं की चित्ती असू द्यावे समाधान. माणसाच्या आयुष्यामध्ये समाधान नसेल, समाधान नावाची कोणती गोष्ट नसेल, तर माणूस कायम अतृप्त राहतो. जर माणसाकडे समाधान नसेल तर अनेक दुःख त्या माणसाची वाटच पाहत असतात, कधी एकदा त्याच्यावर झडप घालून. म्हणून आयुष्यामध्ये समाधान असणं, आपण स्वतः समाधानी असणं हे अत्यंत जास्त महत्वाचं आहे. ते मी असं का सांगतोय हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर हे समजेलच. पटकन वेळ न दवडता आपण आजच्या आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंटही टाकू शकतात. आपण सुरू करूया. Unit 1.5 The Necklace Part 1 Page number 24. Matilda was a pretty and charming girl. Matilda ही एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. Born as if by an error of fate into a family of clerks. परंतु नशिबाच्या दुर्दैवीपणामुळे की काय, तिचा जन्म हा एका कारकुनाच्या कुटुंबात झाला. She had no means of becoming known, understood, loved or be wedded to an aristocrat. त्यामुळे तिला कोणी ओळखावं, तिला कोणी समजून घ्यावं, तिच्यावर कोणी जीवापाड प्रेम करावं किंवा तिचं लग्न एखाद्या अमीर ॲरिस्टोक्रॅट म्हणजे अमीर किंवा उच्चकालीन व्यक्तीशी तिचं लग्न व्हावं असा कोणताच योग तिच्या नशिबामध्ये नव्हता. अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. त्यामुळे शिक्षण खात्यातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी तिने लग्न करण्यास होकार दिला. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती नेहमी असे साधेच कपडे घालायची, कारण तिला असे उंची कपडे किंवा मग काही जास्त किमतीचे कपडे तिला अफोर्ड व्हायचे नाहीत. अफोर्ड होणे म्हणजे परवडणारे नव्हते. शी सफर्ड एंडलेसली फिलिंग शी वॉज इंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. तिला नेहमीच असं खूप वाईट वाटायचं, स्वतःबद्दल खूप तिला दुःख व्हायचं, कारण तिला असं वाटायचं की या आयुष्यातील सगळ्या चैनीच्या गोष्टी मिळवण्यावर तिचा अधिकार आहे, हक्क आहे, आणि त्यामुळे त्या तिला मिळत नसल्यामुळे तिला वाईट वाटायचं. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. म्हणजे तिने तिचं एकदम गबाळ किंवा जुनाट घर किंवा पुअरली फर्निश की ज्यामध्ये काही फारसं असं फर्निचर वगैरे केलेलं नव्हतं, आणि ते केलेलं नसल्यामुळे तिला खूप त्याचं दुःख व्हायचं. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल. म्हणजे तिच्या स्तरावरील ज्या इतर स्त्रिया बघितल्या तर त्यांच्या मनामध्ये हा विचारही येणार नाही, अशा गोष्टी तिला खूप सतवायच्या, तिला खूप त्याचा त्रास व्हायचा, आणि टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल, आणि त्यामुळे ती प्रचंड तिला स्वतःचा राग यायचा. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेशियल मॅन्शन विथ वास्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स. म्हणजे तिला नेहमीच स्वप्नामध्ये असं वाटायचं की तिचं एखादं असं मोठं ग्रँड घर असावं, मोठं घर असावं, पॅलेशियल मॅन्शन म्हणजे एखाद्या राजमहालाप्रमाणे तिचं एक घर असावं, विथ व्हास्ट रूम्स की ज्यामध्ये खूप साऱ्या खोल्या असतील, इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स त्याचबरोबर छोट्या छोट्या सुद्धा खोल्या असतील, परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर दुपारच्या गप्पा मारण्याकरता सुवासाने भरून गेलेल्या अशा सुद्धा खोल्या असतील, त्या छोट्या छोट्या खोल्या असतील, असं तिला स्वप्नात नेहमी वाटायचं. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग. मात्र तिच्याकडे कोणत्याही प्रकारची अशी उंची वस्त्र नव्हती, काही कोणत्याही प्रकारची ज्वेलरी नव्हती आणि काहीच नव्हतं. अँड दीज वर द ओनली थिंग्स शी लव्ड. आणि याच नेमक्या त्या गोष्टी होत्या ज्या तिला फार प्रिय होत्या. शी वॉन्टेड so much to charm, to be envied, to be sought after.
म्हणजे तिला असं अगदी लोकांना हेवा वाटेल अशा आकर्षक वस्तूंचा खूप शौक होता किंवा लोकांना हेवा वाटेल असं तिला राहायला आवडायचं. परंतु सर्व उंची गोष्टींचा हव्यास तिला होता तरीसुद्धा त्या गोष्टी तिच्याकडे प्रत्यक्षात मात्र नव्हत्या. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मल स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिची एक खूप श्रीमंत मैत्रीण होती, अ फॉर्मल स्कूलमेट. तिच्या शाळेमध्ये ती एकत्र शिकायची, कॉन्व्हेंट स्कूलला असताना ती एकत्र तिच्या वर्गामध्ये होती. आणि whom she avoided visiting, तिला भेट देण्याचं ती सतत टाळत असे. बिकॉज आफ्टरवर्ड्स शी वूड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी. कारण तिला असं वाटायचं की तिला भेटून आल्यानंतर तिची श्रीमंती पाहून, तिच्याकडे असणाऱ्या सुखसोयी पाहून, तिचे कपडे, तिचे दागिने या सगळ्या गोष्टी पाहून मला त्याचं वाईट वाटेल असं तिला वाटायचं. आणि शी वूड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी. म्हणजे तिला स्वतःची कीव येईल, निराशा वाटेल, दुःख वाटेल याच्याकरता म्हणून ती तिच्याकडे जायची सुद्धा नाही. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्रिम्फ. एक दिवशी संध्याकाळी तिचा नवरा घरी आला आणि जणू काही एखाद्या विजयोत्सवाने किंवा विजयाने तो परत आलाय असं जणू काही वाटत होतं. होल्डिंग अ लार्ज इन्व्हलप इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक मोठं इन्व्हलप होतं. लुक, ही सेड. तो तिला म्हणाला की हे बघ, हिअर्स समथिंग फॉर यू. इथे तुझ्यासाठी काहीतरी आहे. शी टोर ओपन द पेपर अँड ड्रिव आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. तिने पटकन ते इन्व्हलप हातात घेतलं, तो इन्व्हलप फाडलं आणि त्यातून एक आतमध्ये कार्ड होतं, ते कार्ड बाहेर काढलं ज्याच्यावर खालील शब्द छापलेले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मॅडम जॉर्ज रम्पोनू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मॅडम लॉयझल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हनिंग ऑफ मंडे January 18th. म्हणजेच त्यांना एक इन्व्हिटेशन आलेलं होतं आणि ते मिनिस्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्री आणि त्यांची पत्नी जॉर्ज रॉम्पोनू यांच्याकडून ते इन्व्हिटेशन होतं. आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की द रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मॅडम लॉयझल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री. म्हणजे त्यांची एक पार्टी ठेवलेली होती एका इव्हनिंगला आणि त्या पार्टीमध्ये त्यांना इन्व्हाइट केलेलं होतं. पार्टी होती 18 जानेवारीला, सोमवारी. इन्स्टेड ऑफ बीइंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप्ड, शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली अँड मटर्ड, व्हॉट यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. आणि तिला आनंद व्हायला पाहिजे होता अशी तिच्या नवऱ्याची अपेक्षा होती. तिच्या नवऱ्याला असं वाटत होतं की हिला हे इन्व्हिटेशन पाहून खूप आनंद होईल. त्यांनी अशी अपेक्षा मनात ठेवली होती. शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. परंतु मात्र तिने चिडून ते इन्व्हिटेशन असं टेबलवर फेकून दिलं. व्हॉट यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. आणि तिने तिच्या नवऱ्याला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं की मी काय करावं याचं. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो. आणि जर मी त्या ठिकाणी गेली, जायला तयार जरी झाली तरी मी कोणते कपडे घालावे, काय घालावं अशी तुझी अपेक्षा आहे. ही हॅडन थॉट ऑफ दॅट. तिच्या नवऱ्याच्या मनात मात्र असा कोणताही विचार आला नव्हता. ही स्टॅमर्ड. तो चाचरत त्या ठिकाणी म्हणाला, व्हाय द ड्रेसेस यू गो टू द थिएटर इन. जे आपण थिएटरमध्ये जाताना जे कपडे घालतो, जे ड्रेसेस तू घालतेस ते घाल की. इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. ते मला फार छान वाटतात. ही स्टॉप्ड, स्टन, डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. तो एकदम थांबला, स्तब्ध झाला, दुःखी झाला, कारण त्याची पत्नी रडायला लागली होती. म्हणजेच मॅटिल्डा रडायला लागली होती. ही स्टटर्ड. तो चाचरत त्या ठिकाणी पुढे बोलला, व्हॉट्स द मॅटर, लेट्स सी मॅथिल्डा. म्हणजे काय झालं मॅथिल्डा, हे बघ. हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. मला सांग बरं की तुझ्या ड्रेसची, एखादी चांगल्या ड्रेसची किंमत काय असेल, साधारण कितपत तुला तो ड्रेस मिळेल. शी थॉट फॉर अ मोमेंट कम्प्युटिंग द कॉस्ट. तिने एक क्षण विचार केला आणि मनातल्या मनात ती कॅल्क्युलेशन्स करायला लागली आणि कॉस्टचा विचार करायला लागली, किती किंमत आपल्याला पडेल. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी वुड आस्क फॉर विदाउट अन इमिजिएट रिफ्युजल. आणि त्याचबरोबर ती विचार करायला लागली की आपण अशी कोणती रक्कम सांगावी की जिचं लगेचच रिफ्युजल न येता, म्हणजे ती रक्कम लगेचच नाकारली न जाता त्याच्यावर काहीतरी विचार होईल. ॲट लास्ट शी आन्सर्ड हेजिटंटली. आणि शेवटी अखेरीस तिने घुटमळत थोडंसं उत्तर दिलं. ती म्हणाली की आय डोंट नो एक्झॅक्टली. मला असं एक्झॅक्टली तर काही सांगता येणार नाही, माहीत नाही. बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. पण मला असं वाटतं की मी जवळपास 400 फ्रँकमध्ये माझं काम होईल. 400 फ्रँक जरी असतील तरी मला ते इनफ आहेत, त्याच्यामध्ये माझं काम होईल.
He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nanter with a few friends. He turned little pale म्हणजे त्याचा चेहरा लगेचच उतरला. बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट, कारण तो तेवढीच रक्कम सेव्ह करत होता, बचत करत होता त्या रकमेची, टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर, म्हणजे उन्हाळ्यात शिकारला जाण्याकरता, त्याच्या मित्रांसोबत शिकारला जाण्याकरता तो त्याला गन विकत घ्यायची होती, बंदूक विकत घ्यायची होती, इन द कंट्री नियर नॅन्तर विथ अ फ्यू फ्रेंड्स. म्हणजे नॅन्तर या ठिकाणी शिकारी करता जाण्याकरता म्हणून त्याच्या मित्रांबरोबर त्याला पण जायचं होतं आणि त्याकरता तो गन विकत घ्यायची होती आणि ती गन घेण्यासाठी तो पैसे साठवत होता. हावेवर ही सेड, पण तरीसुद्धा तो म्हणाला की व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुला 400 फ्रँक्स देईन, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. परंतु असा प्रयत्न कर आणि नक्कीच तुझ्याकरता खूप सुंदर चांगला ड्रेस विकत घेऊन ये. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. पार्टीचा दिवस आता जवळजवळ येत चालला होता. अँड मदाम आता या ठिकाणी बघा MADAME, मदाम हे स्पेलिंग आहे. ॲक्च्युली फ्रेंचमध्ये आपण मॅडम असा उच्चार न करता मादाम असा उच्चार केला जातो, पण आपण या ठिकाणी मॅडम म्हणूया. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. पार्टीचा दिवस जवळजवळ येत चालला होता. अँड मॅडम लॉयझल सीम्ड सॅड, रेस्टलेस, अँशियस दो हर ड्रेस वॉज रेडी. आणि आपण मॅडम लॉयझल ज्या होत्या त्यांना अतिशय अस्वस्थ, बेचैन त्या वाटत होत्या. दो हर ड्रेस वॉज रेडी. तिचा ड्रेस रेडी झाला होता. तिला 400 फ्रँक त्यांनी दिले होते, तिच्या नवऱ्याने दिले होते आणि त्या 400 फ्रँकचा तिने ड्रेस पण आणला होता. सर्व काही रेडी झालं होतं, पण तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर कुठेतरी अस्वस्थता आणि बेचैनी दिसत होती. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर. एका दिवशी संध्याकाळी तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, व्हॉट्स द मॅटर? आता काय झालं? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. म्हणजे तू अशी गेल्या 3 दिवसापासून मी पाहतोय खूप अशी स्ट्रेंज वागतेस, वेगळीच वागतेस. काय झालंय नक्की? शी रिप्लाइड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स. तिने लगेचच त्या ठिकाणी उत्तर दिलं की मला खूप असं वाईट वाटतंय, कारण माझ्याकडे कोणतेच दागिने नाहीत. नॉट अ सिंगल स्टोन टू विअर. एखादं असं साधं रत्नसुद्धा नाही कोणतं माझ्याकडे की जे मी गळ्यात घालू शकेन. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. मला असं वाटतं की मी काय पार्टीला येऊ नये, जाऊ नये. यू कुड विअर फ्लावर्स, ही सेड. तिच्या नवऱ्याने लगेचच त्याच्यावर चांगला ऑप्शन दिला आणि तो तिला म्हणाला की तू फ्लावर्स घालू शकतेस, म्हणजे तू केसांमध्ये फुलं मारू शकतेस. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. म्हणजे सध्या ते खूप फॅशनेबलसुद्धा आहेत. सध्या ते फ्लावर्स माळण्याची फॅशनसुद्धा चालू आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. पण तिची काही समजूत त्या ठिकाणी पटत नव्हती, ती काही समजून घेत नव्हती. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिच्या मैत्रिणीला तिने तिची सर्व व्यथा सांगितली. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड वॉर्डरोब, टूक आउट अ लार्ज बॉक्स, ब्रॉट इट बॅक, ओपन्ड इट अँड सेट टू मॅडम लॉयझल, चूज माय डिअर. मॅडम फॉरेस्टियर, तिची श्रीमंत मैत्रीण, तिच्याकडे ती गेली आणि तिच्याकडे गेल्यानंतर तिला तिच्या दुःखाचं कारण तिने सांगितलं. त्या मॅडम फॉरेस्टियर पटकन उठल्या. त्यांच्या आरसा असलेल्या त्या वॉर्डरोब त्यांनी उघडलं. टूक आउट अ लार्ज बॉक्स, त्यांनी त्याच्यातून एक मोठा बॉक्स बाहेर काढला. ब्रॉट इट बॅक, त्यात तो बॉक्स घेऊन परत आल्या, तिच्या समोर ठेवला. ओपन्ड इट, त्यांनी तो उघडला आणि त्या मॅडम लॉयझलला म्हणाल्या की चूज माय डिअर, आता ह्याच्यातून तुला जे हवं ते निवड. तुझी काय पसंती आहे ती बघ आणि त्यानंतर तुला काय पसंत पडतं याच्यातलं ते तू निवड. फर्स्ट मॅथिल्डे सॉ सम ब्रेसलेट्स. पहिल्यांदा मॅथिल्डेनी काही ब्रेसलेट्स बघितले जे हातात घातले जातात. देन अ पर्ल नेकलेस, आणि त्यानंतर एक पर्ल नेकलेस, मोत्यांचा नेकलेस तिने बघितला. शी ट्रायड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. आणि जणू काही आपण एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर वस्तू विकत घेताना जशी ट्राय करून पाहतो त्या पद्धतीने मॅडम लॉयझल म्हणजेच ती मॅथिल्डे ही सगळ्या ज्वेलरी ट्राय करून पाहत होती. शी केप्ट आस्किंग. मॅथिल्डा ही सतत विचारत होती की यू हॅव नथिंग एल्स, तुझ्याकडे आणखी काही नाही का? वाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. अरे का नाही, पण मला नेमकं कळत नाही की तुला नक्की काय आवडेल. याची कल्पना मला नाही आहे, मी तुला एक एक करून दाखवते. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स. आणि तितक्यातच तिला एका ब्लॅक कलरच्या सॅटिनच्या बॉक्समध्ये तिला एक वस्तू दिसली. अ सुपर्ब डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर.
त्यामध्ये एक सुंदर असा डायमंडचा नेकलेस होता, म्हणजेच डायमंड्स लावलेला असा एक नेकलेस त्या ठिकाणी त्या ब्लॅक सॅटिन बॉक्समध्ये ठेवलेला होता. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल डिझायर. आणि ते पाहून तिचं जे हृदय होतं ते एकदम अनावर अभिलाषेने एकदम धडधडायला लागलं. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. म्हणजे तिच्या थरथरत्या हातांनी तिने तो नेकलेस उचलला. शी फास्टन्ड इट अराउंड हर नेक. तिने तिच्या गळ्याभोवती तो नेकलेस माळला. अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टॅसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. आणि अगदी स्तिमित होऊन ती त्याच्याकडे पाहायला लागली. अत्यंत परमानंद तिला झाला, खूप आनंद झाला की तो नेकलेस तिच्यावर खूप जास्त सूट करत होता आणि तो नेकलेस तिला खूप जास्त आवडला होता. आणि तो इतका सुंदर दिसत असल्यामुळे ती स्वतःलाच पाहत राहिली आणि ती त्याच्यामध्ये एकदम हरखून गेली. स्तिमित होऊन फक्त ती स्वतःकडे पाहत राहिली. देन शी आस्क्ड अँक्शियसली हेजिटेटिंग. आणि मग तिने थोडंसं चाचरत संकोचत तिला विचारलं, वुड यू लेंड मी धिस, जस्ट धिस. तू मला हा नेकलेस देशील का घालायला? फक्त हाच नेकलेसच. वाय? येस ऑफकोर्स. ते म्हणते की अरे का का नाही, बिंदास, नक्की घेऊन जा. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चरसली, देन फ्लेड विथ हर ट्रेजर. आणि त्यानंतर तिने अत्यानंदाने खूप आनंदित होऊन तिच्या मैत्रिणीला घट्ट मिठी मारली आणि ती पटकन तिने तिचं ट्रेजर, तिचा खजिना घेऊन ती झपाट्याने तिकडून बाहेर पडली, निघाली, घरी आली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. आणि शेवटी अखेरीस तो पार्टीचा दिवस उजाडला. मॅडम लॉयझल वॉज अ सक्सेस. मॅडम लॉयझल या एकदम यशस्वी झाल्या. म्हणजे त्या एकदम त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं. शी वॉज प्रेटियर देन ऑल अदर वुमन. ती सर्व इतर स्त्रियांपेक्षा खूप जास्त प्रिटियर, सुंदर वाटत होती. इलिगंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. म्हणजे ती अत्यंत आकर्षक, सुखासीन आणि अगदी हसतमुख अशी वाटत होती. फुल ऑफ जॉय, तिचा खूप आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. शी डान्स्ड वाईडली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रिम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. म्हणजे ती अगदी बेफामपणे त्या दिवशी नाचत होती. विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रिम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. म्हणजे तिची सुंदरता आणि त्यामध्ये तिला मिळालेले यश, या सगळ्या गोष्टींमध्ये सर्व देहभान ती हरपून गेली होती आणि ती एकदम आनंदाने बेफामपणे नाचत होती. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. आणि जणू काही आनंदाच्या ढगामध्येच ती तरंगत होती असं तिला वाटत होतं. मॅटिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. ती पार्टी जवळपास पहाटे 4 चालली. आणि त्यानंतर ती मॅटिल्डा आणि तिचा नवरा हे दोघेजणं त्या ठिकाणाहून निघाले. वेन दे वेर फायनली ॲट द स्ट्रीट. अगदी ते रस्त्यापर्यंत येऊन पोहोचले. दे कुड नॉट फाइंड अ कॅब. पण तरीसुद्धा त्यांना कोणतीही कॅब मिळाली नाही, टॅक्सी मिळाली नाही. दे वॉक डाऊन टुवर्ड द सीन टिल दे फाउंड वन. अगदी ते सीनपर्यंत, सीन हे एका ठिकाणाचं नाव आहे फ्रान्समधल्या, त्या सीनपर्यंत ते आले पण तरीसुद्धा तिकडे त्यांना टॅक्सी मिळाली नाही. शेवटी अखेरीस सीनला आल्यानंतर त्यांना तिथे एक टॅक्सी मिळाली ज्याच्याने ते त्यांच्या घरी आले. दे वर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन द रू द मार्टियर्स अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि शेवटी अखेरीस त्यांना त्या सीनला टॅक्सी मिळाली आणि त्या टॅक्सीने ते त्यांच्या घरापर्यंत आले आणि रू द मार्टर्स या ठिकाणी ते राहायचे, त्या ठिकाणी ते आले. आणि सॅडली, आणि शेवटी अखेरीस वाईट वाटत होतं पण तरीसुद्धा तिच्याकरता हा सर्व सीन संपला होता. इट वॉज ऑल ओव्हर अप फॉर हर. म्हणजे ती सुंदरता किंवा तो ड्रेस, तो नेकलेस, या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आता संपलं होतं कारण ते घरी आलेले होते. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हर सेल्फ इन ऑल हर ग्लोरी. आणि घरी आल्यानंतर तिने तिच्या आरशासमोर ती उभी राहिली आणि स्वतःला पुन्हा एकदा निहाळावं, स्वतःची सुंदरता पुन्हा एकदा पाहावी. आपण कसे दिसतोय, या ड्रेसमध्ये कसे दिसतोय, या नेकलेसमध्ये कसे दिसतोय, हे स्वतःला पुन्हा पाहावं म्हणून ती आरशासमोर उभी राहिली. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. पण तेवढ्यात ती एकदम अचानकपणे किंचाळली. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. तिच्या गळ्याभोवती तो नेकलेस नव्हता जो मॅडम फॉरेस्टियर यांच्याकडून तिने आणलेला होता. तो डायमंडचा नेकलेस तो आता तिच्या गळ्यामध्ये नव्हता. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. त्या हजबंडला एकदम भीती वाटली, काळजी वाटली आणि त्यांनी एकदम पटकन विचारलं की व्हॉट इज द मॅटर, काय झालं. शी टर्न टुवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रायकन. ती पटकन गोंधळलेल्या अवस्थेत धसका घेऊन ती तिच्या नवऱ्याकडे वळाली आणि त्याला म्हणाली की आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. आणि ते एकदम तिला बोलायलाही जमत नव्हतं
पण त्या कशा कशा पद्धतीने ती तिच्या नवऱ्याला म्हणते की मॅडम फॉरेस्टियरचा नेकलेस जो मी आणला होता तो आता माझ्याकडे नाही आहे. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. व्हॉट? हाऊ? दॅट्स इम्पॉसिबल. तो एकदम पटकन घाबरून उभा राहिला. त्याचा नवरा एकदम चिंताग्रस्त झाला आणि त्यांनी तिला विचारलं की काय, कसं? दॅट्स इम्पॉसिबल, हे अशक्य आहे. तर ही स्टोरी आता क्लायमॅक्सला पोहोचली. मॅडम नॉइझल यांचा नेकलेस हरवला. मॅडम फॉरेस्टियर यांच्याकडून त्यांनी तो आणला होता. तो डायमंडचा नेकलेस, किमती नेकलेस हा त्यांच्याकडून हरवला आहे. आणि या क्लायमॅक्सला पोहोचल्यानंतर इथेच त्या स्टोरीचा पहिला पार्ट संपतो. आता पुढे काय होणार? पुढे त्या मॅडम नॉइझल यांना तो नेकलेस मिळेल का परत त्याची किंमत त्यांना भरून द्यावी लागेल? त्या नेकलेसची किंमत किती असेल? या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला होणार आहे आता या दुसऱ्या पार्टमध्ये, म्हणजेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत या आधी मी बनवलेले काही व्हिडिओज तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता, जे तुमच्या स्क्रीनवर आलेले आहेत. आणि मध्ये आहे माझ्या चॅनलचा लोगो, त्याच्यावर टच करून तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊ शकतात. इथून पुढे आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत, तो या स्टोरीचा पार्ट 2 वरती आधारित. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि अभ्यास करा. बाय बाय.